सोरायसिसचा अभ्यास करतो आहे आणि सोरायसिस का होतो, कशासाठी होतो, कशामुळे होतो, हे कळण्यासाठी आधी नॉर्मल स्किन कशी असते, नॉर्मल कातडी कशी असते, हे आपण जाणून घेऊया. तर हे जे इथं आपल्याला दिसतं आहे, तर हे नॉर्मल म्हणजे ज्या माणसाला काही त्रास नाही आहे, त्याची कातडीचा सेक्शन म्हणजे जर ती कातडीचा एक छोटा छेद घेतला आणि तो मायक्रोस्कोपच्या खाली बघितला, तर तो साधारणतः असा दिसेल. आता त्याच्यामध्ये कसं आहे, की वेगवेगळ्या लेयर्स आहेत त्याच्यामध्ये. आता ही जी लेयर आहे, ही लेयर, ही ह्याच्या खालची, ही ही जी लेयर आहे, तर त्याला आपण म्हणतो सबक्युटॅनियस लेयर. क्युटा म्हणजे स्किन किंवा कातडी आणि त्याच्या खालची जी लेयर आहे ती सबक्युटॅनियस लेयर. म्हणजे ह्याच्यामध्ये फॅट असतं, जे मेद किंवा चरबी असते काही प्रमाणात, जी प्रत्येक कातडीच्या खाली जवळ-जवळ असतेच. आणि तिथून आपल्याला ह्या आर्टरीज म्हणजे रक्तवाहिन्या येतात, खालून सप्लाय करणाऱ्या. ह्या व्हेन्स आहेत, म्हणजे जे अशुद्ध रक्त कातडीकडनं घेऊन जातात. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे घटक ह्या सबक्युटॅनियस लेयरमध्ये असतात. ही नॉर्मल लेयर आहे. आता त्याच्यावरती जी लेयर आहे, ही लेयर, ही एवढी, त्याला म्हणायचं डर्मिस. तर ह्याच्यामध्ये काय असतं, की हा हा जो भाग आहे, की ज्याला म्हणायचं हेअर फॉलिकल, म्हणजे ज्याच्यामधून केस तयार होतो आणि नंतर तो वर येतो. हे झालं हेअर फॉलिकल. नंतर हे काय आहे? हे आहे स्वेट ग्लँड, म्हणजे जे आपल्याला घाम येतो, तर तो हा घाम ह्या ग्रंथीमध्ये तयार होतो आणि जेव्हा गरज आहे तेव्हा हा वरती येऊन असा हा स्किनवर सगळीकडे पसरतो. नंतर हे काय आहे? ही आहे सेबॅशियस ग्लँड. सेबॅशियस ग्लँड म्हणजे ज्याच्यामधून एक तेलकट किंवा तेलासारखा दिसणारा पदार्थ तयार होतो, जो झाल्यानंतर ह्या केसांचं जे फॉलिकल आहे त्याच्यामधनं तो बाहेर येतो आणि मग तो आपल्या कातडीवरती सगळीकडे पसरतो. आणि जर आपल्याला ॲक्ने किंवा मुरुमाचा त्रास असेल तर ह्याचे प्रॉब्लेम झालेले असतात. म्हणजे हा झाला पूर्ण भाग, जो ज्याला म्हणायचं आपण, हा झाला डर्मिस. आणि त्याच्यावरती जो भाग आहे त्याला म्हणायचं एपिडर्मिस. म्हणजे हा जो भाग आहे सगळ्यात वरती, जो आपल्याला दिसतो कातडीचा ॲक्च्युअल, त्याला म्हणायचं एपिडर्मिस. आणि मग ह्याच्यामध्ये बऱ्याच लेयर्स असतात, जे आपण आता बघणार आहे थोड्या वेळामध्ये. तर हा जो भाग आहे, तर ह्याच्यामध्ये ह्या ज्या सेल्स आहेत इथल्या, ह्या जिवंत आहेत. आणि हा जो भाग आहे वरचा पिवळा दाखवला इथे, तो मेलेला भाग आहे. म्हणजे ह्या लेयरमध्ये ज्या सेल्स असतात, ज्या पेशी असतात, त्या मेलेल्या असतात. परंतु त्या तिथे असतात. त्याच्यामध्ये केरॅटिन असतं आणि हे केरॅटिन असल्यामुळे आपला जेव्हा हात, पाय किंवा कातडी पाण्यात आपण बुडवतो, तेव्हा ती कागदासारखी ओली होत नाही. त्याच्यावरनं पाणी बाजूला सारलं जातं. म्हणजे ही जी लेयर आहे, ती सगळ्यात महत्त्वाची आहे. आता हे जे सगळे प्रकार आहेत नॉर्मल स्किनमधले, म्हणजे एपिडर्मिस वरचा लेयर, डर्मिस मधला लेयर, सबक्युटेनियस लेयर त्याच्या खालचा एकदम बेसला जो असतो तो, ह्याला सप्लाय करणाऱ्या रक्तवाहिन्या, ह्याच्यामध्ये नर्व्हज पण असतात. म्हणजे आपल्याला टोचलं तर कळतं, कारण ह्याच्यातून नर्व्हज पण जातात. आणि आपल्याला घाम येण्यासाठी ज्या ग्रंथी असतात, धर्मग्रंथी किंवा घामाच्या ग्रंथी, त्या इथे असतात. हे हेअर फॉलिकल आहे, ह्याच्यामधून केस बाहेर येतो, तयार होतो. आणि ही सेबॅशियस ग्लँड आहे, ह्याच्यामधून तेल किंवा तेलकट पदार्थ बाहेर पडतो. आता मगाशी जो आपण एपिडर्मिसचा भाग बघितला, म्हणजे हा एवढाच भाग, हा जो एवढा भाग आहे, तो आपण आता मोठा करून बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये कसं असतं, की हा सगळा पूर्ण एपिडर्मिस आहे. म्हणजे इथून इथपर्यंत असा पूर्ण एपिडर्मिस आहे हा. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लेयर्स असतात. तर त्या लेयर मी साधारणतः तुम्हाला समजावून सांगतो. म्हणजे सोरायसिसमध्ये काय बदल होतात, काय प्रॉब्लेम येतात, आपल्याला जे चट्टे येतात, जाड होतं, कोंडा पडतो, खाजतं, हे सगळं कशामुळे होतं, हे आपल्याला कळण्यासाठी मदत होईल. तर आपण आता एक-एक लेयर बघूयात, त्याची खालनं वर जाऊया पाहिजे तर.
तर हा डर्मिस आहे. डर्मिस आपण बघितला, जो एपिडर्मिसचा भाग नाही आहे, त्याच्या खाली असतो. आणि इथून जे पहिल्यांदा सुरू होतं, म्हणजे हा जो भाग आहे, हा सेलचा लेयर. तर कसं असतं, की आता आपण एखादी विहीर खणतोय, तर विहीर खणताना जर आपण त्याच्या बाजूनी बघितलं, तर वेगवेगळ्या प्रकारचे थर किंवा लेयर्स असतात. म्हणजे वरती मातीचा लेयर असतो, मग त्याच्या खाली मुरुमाचा लेयर असतो, त्याच्या खाली दगडाचा लेयर असतो, त्याच्या खाली अजून कठीण दगडाचा लेयर असतो. म्हणजे उदाहरणार्थ, आता आपण इथं जर बघितलं, की ही आपण विहीर खणण्यासाठी म्हणा किंवा एखादा खड्डा घेण्यासाठी म्हणा, असं खणलेलं आहे. तर मग ह्याच्यावरती हा मातीचा लेयर आहे. हा खाली वेगळ्या, म्हणजे जरा वेगळ्या रंगाच्या मातीचा लेयर आहे. मग ह्याच्या खाली मुरूम सुरू होतो. म्हणजे असं कसं एक प्रकारचे लेयर्स आहेत, एकावर एक रचलेले थर आहेत त्याच्यामध्ये. त्याप्रमाणे आपल्या एपिडर्मिस किंवा कातडीमध्ये असे एकावर एक थर रचलेले असतात. हा जो लेयर आहे, सगळ्यात खालचा लेयर, त्याला आपण म्हणतो स्ट्रॅटम बेसेल किंवा बेसल लेयर, म्हणजे बेस बेस किंवा पाया असलेला लेयर. आणि हा खूप महत्त्वाचा आहे, कारण बाकीच्या ज्या सगळ्या लेयर्स आहेत, ह्याच्यापासूनच तयार होतात. म्हणजे हा जो बेस लेयर आहे, इथे सेल तयार होती नवीन, आणि मग नंतर ती वरती हळू ढकलली जाते. आणि त्याला म्हणायचं डिफरन्सिएशन. म्हणजे ही जी सेल आहे खालची, ती साधारण अशी चौकोनी मोठी सेल आहे. आणि मग त्याच्यामध्ये हळू बदल होत जातात, डिफरन्सिएशन होत जातं. आणि ह्या लेयरपासून ते एकदम सगळ्यात वरच्या लेयरपर्यंत हा जो आपला प्रवास आहे, स्किनच्या एपिडर्मिसमधल्या पेशींचा, तो आपल्याला सोरायसिस कळण्यासाठी फार महत्त्वाचा आहे. तर हे झाली बेसल लेयर पहिली. मग त्याच्यानंतर जी लेयर आहे, ही थोडी मोठी लेयर आहे इथे. तर त्याला म्हणायचं स्ट्रॅटम स्पायनोझम. स्ट्रॅटा म्हणजे थर, आणि स्पायनोझम म्हणजे ह्या ज्या सेल आहेत, ह्या ज्या पेशी आहेत, त्यांना अशी टोकदार टोकं असतात त्यांना. टोकं म्हणजे स्पाईन. त्याच्यामुळे ह्याला म्हणायचं स्ट्रॅटम स्पायनोझम. म्हणजे ही एक वेगळी मोठी लेयर आहे. आणि ह्याच्यामध्ये खालच्या लेयरमधल्या किंवा बेसल लेयरमधल्या ज्या सेल्स आहेत, त्या साधारण चौकोनी आहेत. त्याला अशी शिंगांसारखी टोकं येतात, जेव्हा त्या स्पायनोझम लेयरमध्ये जातात. मग त्याच्यानंतरचा जो वरचा लेयर आहे, त्याला म्हणायचं स्ट्रॅटम ग्रॅन्युलोझम. स्ट्रॅटा म्हणजे थर, ग्रॅन्युलोझम म्हणजे हे जे छोटे ठिपके दिसतात ना, त्याला म्हणायचं ग्रॅन्युल्स. म्हणजे असे बारीक कण त्या पेशींमध्ये तयार होतात. म्हणून त्यांना म्हणायचं स्ट्रॅटम ग्रॅन्युलोझम. म्हणजे बघा, की बेसल लेयर जी आहे, त्याच्यामध्ये नवीन सेल तयार झाली. मग त्याला शिंगांसारखे आकार आले. नंतर त्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स आले आणि त्या सेल चपट्या झाल्या. नंतर त्याच्यावरती जेव्हा आपण जातो, त्याला म्हणतो स्ट्रॅटम ल्युसिडम. ल्युसिडम म्हणजे क्लिअर, नितळ. म्हणजे आपण एखाद्या बादलीमध्ये पाणी ठेवलं आणि त्याचं जर तळ दिसत असेल, तर त्याला आपण म्हणतो ल्युसिड. तसं ह्या सेल ल्युसिड म्हणजे त्याच्यामध्ये जे ग्रॅन्युल्स किंवा कण आहेत, ते आता नाही आहेत. ते कण गायब झालेले आहेत आणि त्या सेल क्लिअर झालेल्या आहेत. म्हणून त्याला म्हणायचं स्ट्रॅटम ल्युसिडम. आणि त्याच्यानंतर जी सगळ्यात वरची लेयर आहे, त्याला म्हणायचं स्ट्रॅटम कॉर्नियम. आणि ह्या सेलला म्हणायचं कॉर्निओसाइट. आता ही जी कॉर्निओसाइट आहे, त्यात बऱ्याचशा मृत पेशी असतात. म्हणजे, आणि त्याच्यामध्ये क्रिएटिन असतं. पण ह्या फार आवश्यक पेशी आहेत आपल्यासाठी. आणि जेव्हा सोरायसिस होतो, तेव्हा प्रॉब्लेम मेन काय असतो, की ह्याचा जो रेट आहे, म्हणजे ह्या बेसला जी नवीन सेल तयार झाली, तिचा जो प्रवास आहे इथपर्यंत होणारा, त्याला साधारणतः नॉर्मली 7 ते 10 दिवस लागतात. म्हणजे आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, की आपण हातावरती मेहंदी काढली आणि मग ती मेहंदी हळू पुसली जाते 8 ते 10 दिवसामध्ये. कारण काय होतं, जे खालनं ज्या सेल्स आहेत, त्या वर येत जातात आणि वरती आपला जो इथं मेहंदीचा लेयर आहे, तो नंतर मग निघून जातो. कारण ह्या सेल गळून जातात, पडून जातात. म्हणजे हा जो नॉर्मल प्रवास आहे सेल्सचा, की त्या एकदम बेसला तयार होतात आणि त्याचा हळू वरती सरकत जातात. सरकताना त्यांच्यामध्ये हळू बदल होत जातात आणि नंतर त्या शेवटी गळून जातात. हा जो सेल्सचा आपल्या स्किनमधल्या
एपिडर्मिसमधला जो प्रवास आहे, हा प्रवास आणि त्याचा वेग हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण सोरायसिसमध्ये हे दोन्ही बदललेलं असतं आणि तीच सेल मी हे एक वेगळ्या प्रकारे किंवा वेगळ्या अँगलमधनं दिसतीये. तर ही बेसल आहे, बेसलाईन. मगाशी बघितल्या म्हणजे इथं ज्या लेयर्स बघितल्या त्याच इथं लेयर आहेत. ही बेसलाईन आहे. मग ह्या स्पायनोझोम म्हणजे अशा टोकदार झालेल्या आहेत. मग ह्या ग्रॅन्युलोसाइट्स आहेत. ग्रॅन्युलर सेल आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये कण-कण आहेत. मग नंतर ह्या क्लिअर झाल्या आहेत आणि त्याच्यावरती हा जो सगळा लेयर आहे, हा जो सगळा लेयर तयार झाला आहे, तो मृत पेशींचा आहे, पण तो फार आवश्यक लेयर आहे. हीच स्किन जेव्हा आपण त्याला हिस्टॉलॉजी म्हणतो. हिस्टॉलॉजी म्हणजे आपण स्किनचा एक छोटासा भाग घेतो आणि तो मायक्रोस्कोप खाली ठेवून बघतो. तेव्हा आपल्याला स्किन जी आहे ती वेगवेगळ्या छान अँगलमधनं एकदम मोठी होऊन दिसते. हा मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर आहे. तर त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला त्या सेल्स दिसतायत. त्या मी तुम्हाला थोडं समजावून सांगतो, की ही जी लेयर आहे, ही बेसलाईन लेयर आहे आणि असतं कसं, की हा जो खालचा डर्मिस आहे, हा झाला एपिडर्मिस. हा एवढा झाला एपिडर्मिस. त्याच्या खाली हा डर्मिस आहे वरती, खाली जातोय अजून तो ह्याच्या खाली. तर ह्याच्या जंक्शनला हा बेस लेयर आहे, ज्याच्यापासून सगळ्या सेल तयार होत आहेत वर जाणाऱ्या. हा जो डर्मिस आहे ह्याच्यामध्ये असा वरती घुसलेला असतो. हा डर्मिस इकडे असा घुसलेला आहे वरती. इथे एक घुसलाय, इथं घुसलेलं दिसतंय, इथं दिसतंय. म्हणजे हे जे बेस आहे तो असा असा वेव्ही असतो. म्हणजे असं सरळ नसतो, तो असा खालीवर, खालीवर जाणारा असतो. त्याच्यामुळे होतं काय, की ही जी बेस लेयर आहे त्याला खूप जागा मिळते. जास्त सेल्स तयार होऊ शकतात. जास्त सेल छोट्या जागेत मावू शकतात, कॉम्पॅक्ट होऊ शकतात. म्हणून हे असे पॅपिला म्हणायचं त्याला. हे पॅपिला तयार झालेले आहेत. आणि मग एकदा ही बेस लेनला जी नवीन सेल तयार होते, मग ती हळू ती वर सरकत जाते. म्हणजे मग हे बेस लाईनचं स्पायनोझोम झालं. त्याला अशा छोटे-छोटे शिंग आल्यासारखी होतात. आणि नंतर मग त्या वर सरकत शेवटी ह्या कॉर्निओसाइट बनतात त्याच्या. ज्या मृत असतात, परंतु त्याच्यामध्ये केराटिन असतं आणि नंतर मग हळू त्या सेल पडून जातात. तर असं जे आपण सगळं स्ट्रक्चर बघितलेलं आहे, तर हे इतकं महत्त्वाचं आहे, की ह्याच्यामुळे आपल्याला कळेल, की सोरायसिसमध्ये नक्की काय होतं, काय बदल होतात आणि त्याच्यामुळे त्याचं मॅनेजमेंट करण्यासाठी त्याचा फायदा होतो. आता ह्या ज्या कॉर्निओसाइट्स आहेत, म्हणजे एपिडर्मिसमधल्या म्हणजे ह्या ह्या एपिडर्मिसमधल्या ह्या सगळ्यात वरच्या सेल्स, ह्या सगळ्या वरच्या सेल्स ज्या आहेत, कॉर्निओसाइट्स, तर त्या कशा बनलेल्या असतात, कशा त्याचं स्ट्रक्चर झालेलं असतं, हे आता आपण बघूया. तर त्याला ब्रिक अँड मॉर्टर म्हणजे विटा आणि मधलं सिमेंट जसं असतं, तशा प्रकारे त्या सेल रचल्या गेलेल्या असतात. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण बघतोय, की ह्या विटा आहेत, म्हणजे एक सेल आहे आणि त्याच्यामध्ये हे जे मटेरियल भरलंय, हे सगळं, हे मॉर्टर म्हणतो आपण त्याला. लिपिड म्हणजे हे एक फॅटपासून बनलेलं मटेरियल असतं आणि ते फार आवश्यक असतं. आणि जेव्हा सोरायसिस होतो तेव्हा प्रॉब्लेम काय येतो, की ह्याच्यामध्ये जे लिंकेज आहे, म्हणजे हे जे दिसतंय म्हणजे 2 कॉर्निओसाइट्स किंवा 2 विटा एकमेकांना जोडून ठेवणारं स्ट्रक्चर, ते वीक होतं किंवा हा जो मॉर्टर आहे किंवा मधला जो लिपिडचा भाग आहे, तो खराब होतो. आणि मग एकदा तो खराब झाला, की मग त्याच्यामधनं बॅक्टेरिया आत घुसू शकतात. एकदा बॅक्टेरिया आत गेले, की मग तिथे इन्फेक्शन होतं, लालपणा वाढतो, खाजायला लागतं आणि मग बाकीचे सगळे प्रॉब्लेम सुरू होतात. आता हे जे ब्रिक अँड मॉर्टर म्हणजे विटा आणि सिमेंटचं स्ट्रक्चर हे वेगळ्या प्रकारे इथं दिसतंय. तर हे जे ठोकळे आहेत, हे ठोकळे हे कॉर्निओसाइट्स आहेत आणि ह्याच्यामध्ये हे जे दिसतंय हे 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 सिमेंट भरलेलं आहे. हे इथं सिमेंट भरलेलं आहे. तर तसं हे कॉर्निओसाइट्स आहेत, म्हणजे त्या पेशी आहेत आणि इथे सिमेंट भरल्यासारखं लिपिड आहे आणि जेव्हा हे खराब होतं सोरायसिसमध्ये,
तेव्हा म्हणजे वरनं एखादा बॅक्टेरिया आला, तर तो असा सरकत त्याच्यामधनं खाली जातो आणि खाली जाऊन तो इन्फेक्शन करतो आणि मग सोरायसिसचे सगळे प्रॉब्लेम्स सुरू होतात. मग प्रश्न असा आहे, की हे सिमेंट का खराब होतं? आणि तो सोरायसिस होण्याचा सगळ्यात मेन प्रॉब्लेम आहे, की हे जे सिमेंट आहे, म्हणजे हे जे लिपिड किंवा फॅटपासून बनलेलं जे सिमेंट आहे, जे कॉर्निओसाइटला धरून ठेवतं एकमेकांपाशी, तर ते खराब होतंय. मग ते का खराब होतं? ते कशापासून बनलेलं असतं? आणि ते खराब झाल्यामुळे सोरायसिस कसा होतो? हे आपण पुढच्या वेळेस बघूयात.